तवा पनीर चीज पिझ्झा. बाहेर मिळणाऱ्या 250 ते 300 रुपयाचा पिझ्झा खाण्यापेक्षा अगदी हा पिझ्झा आपल्याला 60 रुपयात घरी बनतो. बघून खायची गरज नाही, पोट भरून मन भरून खाऊ शकतो. त्यासोबत बेक करायला जर घरी कुठलं साहित्य नसेल तर कसं बेक करायचं ते सुद्धा मी इथे सांगितलेले आहे. तर वेळ न गमावता रेसिपीला सुरुवात करूया. सुरुवात करण्याआधी तुम्ही जर ही रेसिपी फेसबुकवर बघत असाल तर माझ्या पेजला फॉलो करा आणि यूट्यूबवर बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा. हॅलो फ्रेंड्स, मी लतिकाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. सगळ्यात पहिले बघा, इथे मी 6 पिझ्झा बेस घेतलेला आहे. हे रेडीमेड आणलेलं आहे. तुम्हाला घरी कसे बनवायचे असेल ते जर मला कमेंट केलं तर मी तुम्हाला पिझ्झा बेस, अगदी परफेक्ट पिझ्झा बेस कसा बनवायचा ते पण सांगेल. तेथे शिमला मिरची आणि कांदे थोडे डायस ह्याच्यात कापून घेतले आणि थोडेसे शॅलो फ्राय करून ठेवले. त्याचसोबत पनीर घेतलं होतं, त्यालाही थोडंसं तेलात परतून घेतलेलं आहे. आणि इथे हा शेजवान सॉस आहे, त्यात मी केचप घालून घेतलेला आहे आणि मिक्स केलं, कारण की माझा शेजवान सॉस संपत आलेला होता आणि आता पिझ्झा करायला मला तेवढा शेजवान सॉस लागणार होता. तुमच्याकडे शेजवान सॉस नसेल, केचप नसेल तर तुम्ही साधी मिरचीची चटणी केली ती जरी लावली ना तरी टेस्टी वाटते. तर याच्याऐवजी तुम्ही पिझ्झा सॉस असेल तो सुद्धा वापरू शकता. सोबत मेयोनीज पण घेतलेला आहे. ऑरेगॅनो घेतलेला आहे. माझ्याकडचं घरी बनवलेलं ऑरेगॅनो संपला होता म्हणून मी सॅशे मागवले. तर ऑरेगॅनो घ्यायचं आहे आणि हा घरी बनवलेला चिली फ्लेक्स आहे, ते सुद्धा मी घेणार आहे. तर आता कसं बनवायचं ते आपण समोर बघूच या. तर पिझ्झा बेसला सर्वप्रथम काय करायचं, आपण जे सॉस आहे शेजवान सॉस आणि केचप मिक्स करून ठेवलं होतं ते लावून घ्यायचं. त्यानंतर त्यावरती लावायचं आहे मेयोनीज, छान व्यवस्थित स्प्रेड करायचं, अगदी काठापर्यंत स्प्रेड करायचं व्यवस्थित, म्हणजे पूर्ण याला व्यवस्थित लावून घ्यायचं. तर आता इथे सॉस लावून झालेत, आता मेयोनीज लावून घेते. मेयोनीज पण थोडं लावून घ्यायचं, छान टेस्ट येते. घरगुती मेयोनीज कसं बनवायचं आहे ते जर तुम्हाला माहिती करायचं असेल तर त्याच्यासाठी सुद्धा मला कमेंट करा. आता मी इथे चीज घेतलेला आहे, चीजसुद्धा याच्यावर किसून घेईल. चीज तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी जास्त करू शकता. जास्त चीज घातलं तर फारच मजा. आता मी थोडं चीज घातलं आहे, परत अजून एकदा मी चीज घालेल. आता इथे टॉपिंग्स घातलेलं आहे मी, शिमला मिर्च आणि कांदा घातलेला आहे. तुम्ही हवं तर इथे कॉर्न पण घालू शकता, ऑलिव्हसुद्धा घालू शकता, तुम्हाला आवडेल त्या भाज्या तुम्ही घालू शकता, टोमॅटो पण घालू शकता. तर इथे मी अजून परत चीज किसून घेतलं आहे, त्यावरती छान फ्राय केलेलं पनीरसुद्धा टाकून घेतलेलं आहे. मस्त असं बघा, चीज घेतलं आहे, पनीर फ्राय केलेलं टाकलेलं आहे. आता याच्यावर थोडंसं ऑरेगॅनो आणि चिली फ्लेक्स टाकून घ्यायचं आणि याला कसं बेक करायचं आहे हे सुद्धा मी इथे तुम्हाला सांगतेच आहे. घरी जर कुठलं साहित्य नाही आहे किंवा ओव्हन नाही आहे, एअर फ्रायर नाही आहे, तर कसं करायचं घरच्या घरी, साध्या कढईत पण नसेल तरीही चालेल, तर बिना कढईच्या तव्यावर कसं करायचं ते सुद्धा मी सांगते. तर इथे ऑरेगॅनो टाकलेला आहे, चिली फ्लेक्स पण टाकून घेते. त्याचबरोबर माझ्या चॅनलवर वेगवेगळ्या आणि नवनवीन रेसिपीज आहे. एंड स्क्रीनला मी रक्षाबंधन स्पेशल मिठाईच्या रेसिपीज टाकलेल्या, ज्या दिसायला पण सुंदर आणि खाण्याला पण सुंदर आणि लगेच झटपट बनतात अशा मी रेसिपीज टाकलेल्या आहे. आय बटनला सुद्धा दिलेल्या आहेत. तर नक्की व्हिजिट करा आणि तुम्हाला कुठली रेसिपी आवडली ते मला नक्की कळवा. तर इथे बघा, आधी तवा ठेवला आहे, तवावर एक स्टँड ठेवला आहे. तुमच्याकडे तो स्टँड नसेल, जाळी नसेल तर एक प्लेट ठेवायची, त्यावरती अजून एक छोटी ताटली ठेवायची, म्हणजे पिझ्झाच्या आकाराची ताटली ठेवायची, म्हणजे पिझ्झा व्यवस्थित बसला पाहिजे. आता वरतून झाकायला जर काही नसेल तर बघा, इथे मी गंज घेतलेला आहे. पिझ्झा मावेल असा गंज घ्यायचा आणि हा असा गंज झाकायचा आणि 5 मिनटं मीडियम गॅसवर 5 ते 10 मिनटं होऊ द्यायचा, म्हणजे त्या गरम याच्याने पूर्ण पिझ्झाच्या वरचं जे चीज आहे ते मेल्ट होते. बघा, मी गंजानेच केलेलं आहे आणि गंज उचलताना जरा व्यवस्थित उचलायचं, कारण की चटका लागेल, गंज गरम असतो. तर बघा, काही साहित्य नसेल तर घरच्याच गंज, तावा, ताटलीने आपल्याकडे पिझ्झा बेक होऊ शकतो. एवढा सोपी पद्धत आहे ही. तर आता बघा, चीज पण छान मेल्ट झालेला आहे, दिसायला पण खूप सुंदर आणि चवीला पण खूप सुंदर. आता दुसरा पण करून घेतला आहे. असे मी 6 पिझ्झा बनवून घेतले आहे. मस्त आजची पार्टी झाली. तर यावेळी तुम्ही अशा प्रकारे पिझ्झा करून बघा आणि तुम्हाला कशी वाटली रेसिपी ते मला नक्की कळवा. तर भेटूया पुढच्या रेसिपीत. तोपर्यंत बाय.